हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। जसं की मी आधीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की स्वानंदीची तब्येत मला थोडीशी बरी नाही वाटत आहे, तर तिला नागपूरला घेऊन जावं लागेल। तर आम्ही आता सध्या नागपूरच्या दवाखान्यामधलाच व्लॉग आहे हा। तर नागपूरच्या दवाखान्यामध्ये आलेलो आहो आम्ही, कारण की स्वानंदीला ताप पण होता आणि तिला लॅट्रिन पण लागली होती। बहुतेक तिच्या वरच्या दाढी येत आहेत म्हणून तिला हा त्रास असावा असं मी गृहीत धरलं। आणि दवाखाना काही असा आहे, आस्था क्लिनिक आहे। प्रवीण खापेकर जर तुम्ही यूट्यूबवरती टाकलं तर त्यांचे भरपूर असे व्हिडिओजसुद्धा आहेत। तिथे भरपूर असे मुलं मुली दिसत होते छोटे छोटे। तर स्वानंदीला छान वाटलं आणि ती राहत होते तिथे, आणि खेळण्यासाठी पण थोडं छोटं मोठं पोस्टर वगैरे, थोडेसे बॉल्स वगैरे होते। आणि हे बघा, हे दादा दीदी बघायला स्वानंदीला खूप जास्त आनंद वाटत होता, ती त्यांनाच बघत होती। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ती कशी बघत होती। आणि बस तिला त्या बॉलसोबत खेळायचं होतं, त्या बॉलसोबत वगैरे खेळत होती। आणखी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती की आपण लेडीज असतो ज्या की आई झाल्यानंतर त्यांच्या मानसिकतेवर भयानक असा फरक जाणवतो। कारण त्याच्या मागचं पहिली गोष्ट म्हणजे बाळच असते, कारण की बाळ झाल्यानंतर भरपूर काही गोष्टी बदलतात। दुसरी गोष्ट असते फॅमिली, आणि तिसरी गोष्ट असते घरातील कामे वगैरे। तर असं 3-4 गोष्टी असतात, आणि त्या बघण्यात आपली मानसिकता पूर्ण हालून जाते आणि भरपूर असा त्रास होतो स्त्रियांना। तर माझं म्हणणं फक्त एकच आहे, हे दिवस फक्त काही दिवसांपुरते आहे। आपलं बाळ हळूहळू मोठं होत आहे, आपल्याला स्वतःला धीर धरण्याची खूप जास्त आवश्यकता आहे। सो फक्त धीर धरा आणि स्वतःला मोटिवेट करत राहा, बाकी काहीच नाही। तर स्वानंदीचा दवाखाना झाला होता आणि नंतर भयानक भूक लागली होती आणि आम्ही सकाळीच निघालो होतो दवाखान्यासाठी। तर भूक लागली होती तर एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मस्तपैकी जेवण केलं, पोट भरून जेवण केलं, कारण की ऊनसुद्धा भरपूर होती बाहेर। स्वानंदीने पण जेवायचं होतं स्वानंदीला पण, तर स्वानंदीसाठी सुद्धा जेवण बोलावलं, गुलाबजामुन बोलावले होते तिच्यासाठी, आणि तिला फर्स्ट टाईम गुलाबजामुन चारले मी आणि तिला खूप जास्त आवडले होते। हे बघा, स्वानंदी पण छान चेअरवर बसून मस्त जेवली। तसं तर मी भाजी पोळी वरण भात तिला सगळंच काही देत असतो। रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आम्ही जे खाल्लं तेच मी तिला खायला दिलं आणि तिने छान एन्जॉय केलं। तिथे मोठमोठे कूलर वगैरे होते, तिथे छान फिरली वगैरे, आणि नंतर तिला बाहेर जायचं होतं तर तिला थोडंसं बाहेर घेऊन निघाली। हे बघ, बाहेरचा परिसर काही असा होता आणि तिथे मोठं पेट्रोल पंप होतं। थोडा वेळ थांबलो आणि पटकन आम्ही घरी आलो। तर आम्ही काल स्वानंदीला घेऊन नागपूरला गेलो होतो, कारण तिला लॅट्रिन लागलेली आहे आणि तिच्या बहुतेक अशा वरच्या दाढी येत आहेत, ही करत आहे, आणि त्यामुळे मग तिला लॅट्रिन आणि थोडीशी बॉडी वगैरे गरम झाली होती तिची। म्हणजे टेम्परेचर होतं चांगलं, 99-100 असं टेम्परेचर होतं। तर घरी असलेली औषध वगैरे मी दिली होती, आराम पडला, आणि तसे तिला 2 महिन्यानंतर बोलावलंच होतं नागपूरला डॉक्टरांनी, तर घेऊन गेली होती चेकअपसाठी। काल मी इतकी रडत होती तुम्हाला सांगते, इतकी रडत होती की माझे अश्रू असे कंट्रोलच होत नव्हते, इतकी रडत होती, खूप जास्त रडत होती। त्याच्यामागचं कारण फक्त एकच की मला फक्त असं वाटत होतं की मी माझ्या बाळाचं व्यवस्थित काळजी नाही घेत, आणि खरोखर मला वाटत नाही तर खरीच गोष्ट आहे, मी अजिबात तिची काळजी व्यवस्थित घेत नव्हती। आणि तिच्यावर महत्त्वाची गोष्ट, खूप जास्त चिडचिड करत होती, खूप जास्त। काय बडबड करते, प्लीज प्लीज मला बोलू दे ना। खूप जास्त चिडचिड करत होती, आणि तिने एवढंसं जरी काही केलं ना तरी मी ओरडत होती मोठ्यानं, आणि खूपच कसं तरी माझा स्वभाव मला समजूनच नव्हतं राहिलं। तर म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं डिप्रेशन मी तिच्यावर काढत होती, असं काहीतरी होत होतं। तर माझं शेड्यूल, महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगलं नाही, व्यवस्थित नाही आहे। माझे कितीतरी व्हिडिओज आहेत ते पेंडिंग पडलेले आहेत एडिट करायचे, घरातील कामं वगैरे, स्वानंदी, त्याच्यातच सगळं काही जातं। तर मी त्याचंच टेन्शन घेत होती। ट्रायबॉक्स तिकडून गेली आणि ती आता ढकलणार, लवकर इकडे ये। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मी आज माझ्या स्वानंदीवर एवढीशी सुद्धा रागवली नाही, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रागवली पण असेल ना तर एकदम माइल्ड आणि छोटीशी। हो, खूप छान वाटलं आज मला, रागवली नाही, तिला व्यवस्थित प्रेमाने समजून वगैरे घेतलं। आणि काल तर मी खूपच जास्त रडत होती, हो ना।
तर असं काहीच झालं. इतकी रडली की आधीच मी रडत होती, मग माझ्या भावाचा फोन आला तर त्याच्याजवळ रडली. मग त्या रडणं माझं थांबतच नव्हतं. मग त्याचा फोन ठेवला तरी मला रडणं चालूच होतं. मग माझ्या ननदबाईचा फोन आला, मी त्यांच्याजवळ रडली. म्हणजे माझं रडणं असं कंटिन्यू चालू होतं 1-2 तास. आणि नंतर कुठं मला पूर्ण मन हलकं झालं आणि मी असं केलं की स्वतःतच बदल पाडायचा. कारण की शेवटी बाळाचं बालपण हे परत येणार नाही आहे. हात नाही लावू असा विचार केला. आणि शेवटी बाळ आहे तर इच्छापणा तर करणारच नाही. हो ना. आणि तसे आता हे जे वय आहे ना, हे अनकंट्रोल असते. म्हणजे इतकं, आणि जे नाही म्हटलं ना ती अद्र करते गोष्ट, असं असतं. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला. म्हणजे काल गेलतो आम्ही नागपूरला. आजचा दिवस कालचा ब्लॉग आता संपवत आहे मी. सो बाय करायला ये लवकर, बाय करायला ये लवकर. बाय तिथून बाय नाही, तिथून बाय कॅच कसं काय होणार आहे. हा तिथून कर बाय. बाय तू कर, बाय कर. बाय नाही करायचं. सो बाय, टेक केअर.